अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की। पार्वती पते हर हर महादेव हर। यशवंत हो जयवंत हो, यशवंत हो जयवंत हो, यशवंत हो जयवंत हो। सज्जन हो, श्री गुरु ग्रंथामधील श्री गुरु गीता प्रकरणातील 3रा अध्याय आपण पाहत आहोत, ज्यामध्ये शिवानी पार्वतीला गुरु गीता सांगितलेली आहे, ज्याचा त्याने विचार करायचा आहे। यासाठी सर्व भावाने श्री गुरुंना समर्पण हवे आहे। अगदी स्वतःचे शिर कापून दिले, त्या बदल्यात गुरुकृपा जर झाली तर तो व्यवहार फायद्याचा झाला समजावा। म्हणून एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा, गुरुना देह किंवा माणूस मानूच नका, ते एक तत्व आहे। या उपर तसेच वागाल तर तुम्ही आंधळे म्हणून अध्यात्म तुम्हाला ग्रहित धरले जाईल। पुढे कमंडलूधर म्हणजे शिवेसी म्हणतात, हे पार्वती, गुरुदेवांच्या कृपेने हृदय ग्रंथीचे छेदन होते, सर्व संशय नष्ट होतात आणि सर्व कर्मेही नष्ट होतात। अर्थात कर्म नष्ट झाल्यावर कर्मफलातीत पापही नष्ट होते, त्यामुळे त्याचे भोगही सरतात। वेद आणि शास्त्राच्या अनुसार गुरूंची भक्ती केल्यामुळे गुरु भक्त घोर पापातून मुक्त होतो व ज्ञान संपादन करण्यासाठी तयार होतो। परिणामी गुरुकृपा झाल्यावर विद्येची धात्री असणारे श्री गुरु शिष्याला विद्या अर्पण करतात। पुढे आदिनाथ पार्वतीस म्हणतात, हे पार्वती, गुरुकृपा संपादन करण्यासाठी शिष्याने कार्य करावे हे लक्ष देऊन ऐक। दुर्जनांचा संग त्यागावा, पापकर्म सोडावीत, अशी चिन्हे हृदयात दिसल्यावर गुरु दीक्षा विधान मिळते। चित्ताचा त्याग करावा, क्रोध गर्व रहित राहावे, द्वैत भावाचा त्याग करावा, मग गुरु विधान मिळते। त्याचे जीवन या लक्षणांनी युक्त असते। तो जो निर्मळ असतो, जो सर्व जीवांच्या कल्याणासाठी झटत असतो, त्याला गुरु दीक्षेचे विधान मिळते। मग ती वासराची गाय, लंगड्याचा पाय, अपायासी उपाय करणारी सद्गुरु माय होते। पुढे भिक्षव म्हणजे शिव पार्वतीस म्हणतात, हे पार्वती, ज्याचे चित्त अत्यंत परिपक्व आहे, भावभक्ती ज्याच्या हृदयामध्ये आहे, त्याला गुरु गीता सांगावी। तसेच सत्कर्माचा परिपाक व नामाची संततधार शुद्ध चित्ताच्या माणसास अर्थात साधकास श्री गुरु गीता प्रयत्नपूर्वक सांगितली पाहिजे। पुढे प्रमाण म्हणजे शिव म्हणतात, ही गुरुगीता स्त्री लंपट, काम वासनिक, मूर्ख, निंदक, नास्तिक यांना कदापि सांगू नये। कारण गुरुगीता साक्षात अमृत आहे। अमृत एखाद्याला पाडून पाजण्याची गोष्ट नाही, त्यामुळे देव, गुरु व सांगणाऱ्याचा अपमान होतो। जो गुरुना मानणार नाही त्याला 100 जन्म कुत्र्याचे व नंतर चांडाल योनीत जन्म घ्यावा लागतो। आता आपण यावरच्या ओव्या पाहणार आहोत। संगती त्या कारणे, कारण त्या समर्पण, तेने कारणे महनपणा, आयते प्राप्त साधका कारण समर्पण भावने। समर्पण करता गुरुसी लाभ होय, शिष्यासी पावेल तो गुरुत्वास तत्वासी, पदवीसी पावेल गा। द्याल शिर कापून तरी व्यवहार स्वस्त जाणून, घ्या गुरु कृपा मिळवून कल्याण तेने जीवनी। देह मानाल गुरुवरासी, मानव मानाल तयासी, अंध उपमा तयासी, सत्यासी जाणगा। कमंडलूधर बोलती शिवेसी, श्री गुरुच्या महानतेसी, तयांच्या अलौकिक कार्यासी प्रचितीस घेई गा।
गुरुकृपे कारण हृदय ग्रंथीचे होय छेदन, संशय जाती निरसून सकळ कर्म नष्टती. कर्म नष्ट होता पाप दया जाय परता, मग भोगाची बात कैसी बोलता, कर्म भोग ही निवडती. ऐसे महिमान गुरूंचे भय काय घोर पापाचे, ध्यानी धाय गुरूंचे चरण युगुल कारणी. करिता गुरु भुक्ती मिळे पापापासून मुक्ती, ज्ञानवंता लभते प्रीती ज्ञाना कारणाने. तम होता गुरुकृपा सकळ धावतील बापा, अष्टसिद्धी सकल विद्या बापा चरणी तुझ्या लोळती. आदिनाथ बोले पुढती ऐक सकय पार्वती, गुरुकृपा जे इच्छिती पथ्ये ती ऐकबा. दुर्जनांचा त्यजावा संग, त्यजावा पाप कर्मांग, गुरु आज्ञेचा करू नये भंग, अंग अंग भज गुरु. ऐसा जो वर्तेल चित्ती चिन्ह दिसेल, गुरु दीक्षा विधान मिळेल होईल सकळ शुभ शुभ. पार्वतीसी बोलती कृष्ण वर्ण, या धरतीवरी जो चित्तासे त्यागित, वर्तेल काम क्रोध रहित, द्वैत भावाभ्यासे त्यागित, गुरुदीक्षेत विधान तयस. जो ऐसिया लक्षणे युक्त निर्मल होय तयाचे चित्त, जीव कल्याणा माझी रथ, गुरु दीक्षा विधान तयस. मग ती वत्साची गाय, लंगड्याचा होय पाय, अपाय असी करे उपाय, सद्गुरु माय मनोनिय. भिक्षव उमेसी कथिती, गुरुगीता सांगावी कवणाती, परिपक्वासे जो चित्ती वदावी तयासी. जयासी आहे श्रद्धा भक्ती, जयाची एकच कृती उक्ती, ऐसे समयी मी प्रसन्न चित्ती वदावी तयासी. सत्कर्माचा परिपाक चित्त साधक असे थोर, बुद्धिमान होय नेक वदावी तयासी. गुरुगीता शुद्ध कृत म्हणून साधन, साधक साधनेत कर्तव्य परायण रत वदा. मूर्ख वा निंदक देव न माने जो नास्तिक, यासी हे नाक पर्दिक कथू नये तयासी. पाडून पाजाबे अमृत तयात ना कदर्पी हेत, अवमान अवघा होत गुरुदेव अवघ्यांचा. सुस्वप्रभाय कथिती पार्वतीसी, जाणून घे गुरु श्रेष्ठत्वासी, जो न माने कदापि गुरुसी श्वान योनी तयासी गा. अनेक योनी श्वान जन्म पुनरपी घेईल चांडाल जन्म, ओढा उनी मरण जन्म पुनरपी तैसाची. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर 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 महादेव हर. यशवंत हो जयवंत हो, यशवंत हो जयवंत हो, यशवंत हो जयवंत हो. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर 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 महादेव हर.